सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपलं स्वागत. 2 ऑक्टोबर ते 9 ऑक्टोबर हा महात्मा गांधी विचारांचा सप्ताह पुण्यातल्या गांधी स्मारक निधीमध्ये साजरा केला जातो. पी साईनाथ यांनी व्याख्यान त्या ठिकाणी दिलं आणि त्यांनी असं प्रतिपादन केलं की लोकशाहीची मोडतोड ही भारत देशाला कधीही परवडणारी नाही आणि सध्या आपण आता संक्रमण अवस्थेतून जात आहोत, त्यामुळे लोकशाही शाबूत ठेवणं ही आपली जबाबदारी आहे. जाणून घेऊयात पी साईनाथ. फ्रीडम इज अ मच लार्जर प्रोजेक्ट देन इंडिपेंडेंस. इंडिपेंडेंस का मतलब क्या है? फिरंग रूलर को आपने हटा दिया और एंड यू एस्टैब्लिश्ड अ नेशन स्टेट बेस्ड ऑन द राइट्स ऑफ सिटीजंस. ये इंडिपेंडेंस. फ्रीडम जो कह रहा है वो फ्रीडम का, और इसलिए मैं कह रहा हूं आपको, व्हाट डू वी डू अबाउट दिस 3 पैंडेमिक्स? वो फ्रीडम का सबसे अच्छा डिस्टिलेशन, सबसे अच्छा एसेंस, उसका अमृत आपको मिलते हैं कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, प्रीएम्बल और डायरेक्टिव प्रिंसिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी. और मुझको इतना अच्छा लगा, सीए एजिटेशन चल रहा था इस देश में, हर राज्य में हजारों नौजवान लोग कॉलेज गेट के सामने खड़े होके प्रियम्बल को पढ़ रहा था. मेरा स्टूडेंट सब था. अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही. अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा. अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय. गुड मॉर्निंग चूर्ण. 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते. पुणे महानगरपालिकेच्या वित्त विभागाच्या प्रमुखपदी जितेंद्र कोळंबे यांची राज्य शासनाच्या अर्थ खात्यानं नियुक्ती केली आहे. त्याला विरोध करण्यात आला उज्ज्वल केसकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या वतीनं, कारण त्याकरता विशिष्ट प्रकारची कार्यप्रणाली असते, ती न स्वीकारता कोणाच्या तरी दबावाखाली ही नियुक्ती करण्यात आल्याची माहिती यावेळेला उज्ज्वल केसकर यांनी दिली. जाणून घेऊयात त्यांचं मत. पुणे महानगरपालिकेमध्ये जितेंद्र कोळंबे नावाचे वित्त विभागाचे अधिकारी वित्त विभागाने पाठवले. पुणे महानगरपालिका ही नगर विकास विभागाच्या अधिपत्याखाली येते, त्यामुळे वित्त विभागाला जर आपला एखादा अधिकारी नको असेल आणि त्याला दुसऱ्या खात्यामध्ये पाठवायचा असेल तर त्यांनी नगर विकास विभागाकडे पाठवायला पाहिजे. नगर विकास विभागाने त्याला महानगरपालिकेकडे पाठवायला पाहिजे आणि महानगरपालिकेमध्ये आल्यानंतर महानगरपालिका आयुक्तांनी त्यांना कुठला पदभार द्यायचा याचा निर्णय करणं हे कायद्याला अपेक्षित आहे. परंतु जितेंद्र कोळंबे, ज्यांना आम्ही ओळखत नाही, त्यांना महानगरपालिकेत याला आमचा विरोधही नाही, परंतु जी पद्धत आहे, जो कायदा आहे, तो डावलून जर कुणी येत असेल तर निश्चितपणाने ही आक्षेपार्ह आणि शहराच्या हिताची गोष्ट नाही. महानगरपालिका आयुक्तांनी त्यांना महानगरपालिकेमध्ये रुजू करून घेऊ नये. आयुर्वेदिक वैद्यांनी तयार केलेली न्यू युनायटेड फार्मसीची शास्त्रशुद्ध निर्मल सुगंधी उटणी. केशर उटणे, मैसुरे चंदन, मराठी मोगरा, शाही गुलाब, दिलखुश, पारंपरिक उटणे आणि युनायटेड निर्मल सुगंधी अभ्यंग तेल म्हणजेच दिवाळी. सर्व स्टोर्स मध्ये उपलब्ध. निर्मल सुगंधी उटणे. आपण नुकताच गणेशोत्सवामध्ये डीजेमुळे मृत्यू झालेल्यांची संख्या पाहिली. हा विषय धरून कॅटलिस्ट फाउंडेशनचे सुनील माने आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आंबेडकर जयंती डीजे मुक्त करायची असा संकल्प करून स्वतः देखील आम्ही डीजे वापरणार नाही अशी घोषणा त्यांनी केली. त्यानिमित्त आयोजित एक परिसंवादही झाला. किमान महाराष्ट्रातल्या आंबेडकरी जनतेने या विषयावर विचार करावा. आपले दलित समाजाचे, आंबेडकरी विचारांच्या लोकांचे प्रश्न सुटलेले नाहीयेत, पूर्ण संपलेले नाहीयेत. फक्त डीजे वाजवून
लाईट्स वापरून लोकांना त्रास होईल असे रहदारीचे इश्यू नाही निर्माण करून आपण निगेटिव्ह पद्धतीने बाबासाहेबांना मानवंदना देऊ नये. 14 एप्रिलला थोडा अवधी आहे, त्याची तयारी म्हणून आपण सकारात्मक चांगल्या गोष्टी आणि लोकांना उपयुक्त होतील अशा गोष्टींची जयंती साजरी करावी. आम्ही आंबेडकरी समाज डीजे आणि अशा स्वरूपाच्या लोकांना त्रास होणाऱ्या, ज्याच्यात लोकांचे मृत्यू होऊ शकतील, त्रास होईल, एखाद्याचं घर उद्ध्वस्त होईल, अशा स्वरूपाच्या वाद्य आणि ह्या गोष्टी वापरणार नाहीत, साऊंड सिस्टीम्स, असा निर्णय आम्ही आज घेतला. सगळ्यांना आवाहन करायचा निर्णय आम्ही आज. पुण्यामध्ये मेट्रो सुरू झाली आणि शिवाजीनगर मेट्रो स्थानक हे भूमिगत करण्यात आलं. त्यावेळेला त्याच्यावरती असलेलं एस टी महामंडळाचं आगार जे होतं ते हलवण्यात आलं आणि ते वाकडेवाडीला नेऊन ठेवण्यात आलं. आता महामंडळाचं परत पुनर्वसन करणं ही जबाबदारी मेट्रोनी स्वीकारायला पाहिजे होती, परंतु मेट्रो खालून चालू आहे, परंतु वरती अजून एस टी महामंडळाचं कुठलीही हालचाल नाही. पर्यायानं त्या ठिकाणी जे प्रवास करतात त्यांना जास्त भाडं देऊन त्या ठिकाणी रिक्षाने जावं लागतं. रात्री अपरात्री तिथे कुठली सुरक्षा नाही. तेव्हा असे एस टी महामंडळाचं जुनं आगार पुन्हा सुरू करावं याकरता काँग्रेस पक्षाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. दादा, खरं तर मेट्रो स्टेशन बांधून तयार झालंय तिथं, पण केवळ त्यांच्या वादात पुढचं एसटी स्टँड कोणी बांधायचं या वादात ते सगळे लटकले ना, अजून काहीच नाही. एसटीने जो प्रवास करणारा प्रवासी असतो तो सर्वसामान्य मध्यमवर्गीय गरीबवर्गीय पुणेकर असतात. आणि आज 1 वर्ष झालं मेट्रोचं काम पूर्ण झालं, जागा रिकामी करून दिली गेली, परंतु पुणेकरांना सातत्याने सातत्यपणाची वागणूक हे ईडी सरकार करते. 1 वर्ष झालं मेट्रो आणि महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यांच्यामध्ये एकामेकाच्या कोर्टामध्ये जे चेंडू ढकलायचं काम चाललंय आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री दोन्ही यांना दिल्ली वाऱ्या करायला वेळ मिळतात. आठवड्यातले 3 दिवस दिल्ली, परंतु सर्वसामान्य पुणेकरांची जी शिवाजीनगर बस स्थानक आहे ते परत त्या जागेवर बांधण्याच्या संदर्भातला जो निर्णय आहे तो 1 वर्ष मुख्यमंत्र्यांच्या टेबलावर फाईल पडू नये, पण त्यांना सही करायला या ठिकाणी वेळ नाही. आणि म्हणून आज काँग्रेस पक्षाचे आमचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री रमेशदादा बागवे असतील, संजय बालगुडे असतील आणि सर्व पदाधिकारी आमचे सर्वच आहेत या ठिकाणी उपस्थित. आम्ही आज या ठिकाणी जे आंदोलन केलं ते पुणेकर नागरिकांसाठी केलंय. आमचं या ठिकाणी या आंदोलनाच्या माध्यमातून इथले विभागीय नियंत्रक जे आहेत त्यांना आम्ही एक निवेदन आता या ठिकाणी दिलेलं आहे. आम्ही एकच सांगतोय, येणाऱ्या 15 दिवसामध्ये जर महाराष्ट्र शासनाने हा निर्णय घेतला नाही तर मुख्यमंत्र्यांना पुण्यामध्ये अडवण्याचं काम काँग्रेसचे कार्यकर्ते करतील, हा इशारा देण्यासाठी आम्ही आजचं हे आंदोलन आयोजित केलेलं आहे. आयुष्मान भारत कार्ड जर तुम्ही काढलं तर आरोग्य सेवा तुम्हाला चांगली किफायतशीर दरामध्ये आणि प्राधान्याने मिळू शकते, असं प्रतिपादन जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख यांनी केलं आहे. त्यामुळे आयुष्मान भारत या योजनेमध्ये आपलं नाव नोंदवून घ्या असं आवाहन त्यांनी जनतेला केलं आहे. नमस्कार, मी डॉक्टर राजेश देशमुख, जिल्हाधिकारी पुणे. आज आपल्या सर्वांना एका अतिशय महत्त्वाच्या विषयावरती संवाद साधतोय. आपला कल्पना आहे की आयुष्यमान भारत ही राज्य शासन आणि केंद्र शासनाची अतिशय महत्त्वाकांक्षी अशी आरोग्य विमा योजना आहे. आणि या योजनेच्या माध्यमातून आपण जी आपली अंगीकृत रुग्णालय आहे त्यांच्यामार्फत लाभार्थ्यांना प्रति कुटुंब प्रतिवर्षी साधारणतः 5 लाखापर्यंत आरोग्य सुविधा देतो आणि कुटुंबातल्या इतर सदस्यांना सुद्धा याचा लाभ घेता येतो. या योजनेमध्ये एकूण 1209 शस्त्रक्रिया आणि चिकित्सा आणि उपचार समावेश करण्यात आलेले आहेत. आणि आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये जवळपास 57 खाजगी आणि 12 शासकीय असे एकूण 69 रुग्णालयांचा या योजनेमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. जिल्ह्यामध्ये एकूण आपल्या जवळपास 16 लाखापेक्षा जास्त पात्र लाभार्थी आहेत, परंतु आत्तापर्यंत केवळ 4,26,000 लाभार्थ्यांनीच हे गोल्डन कार्ड काढलेलं आहे. त्यामुळंच आपण राज्य शासनाच्या आणि केंद्र शासनाच्या निर्देशानुसार एक मोहीम स्वरूपामध्ये हे गोल्डन कार्ड काढण्याची मोहीम आपल्या जिल्ह्यामध्ये राबवतोय. प्रत्येक गावामध्ये नगर परिषदेच्या वॉर्डमध्ये आपण आशा वर्करच्या माध्यमातून सुद्धा हे गोल्डन कार्ड आपल्याला काढता येणार आहे. माझी या माध्यमातून आपल्या सर्वांना विनंती आहे
की ह्या विशेष मोहिमेमध्ये सर्वांनी सहभाग नोंदवावा आणि आरोग्य यंत्रणा आणि नगर परिषद ग्रामपंचायत यांच्या माध्यमातून ही जी आपण मोहीम आखलेली आहे या मोहिमेचा फायदा घ्यावा आणि आयुष्यमान गोल्डन कार्ड आपण काढून घ्यावं। या आपण केंद्र शासनाने याचं पोर्टल पण डेव्हलप केलेलं आहे आणि या पोर्टलच्या माध्यमातून प्रत्येक लाभार्थ्याला स्वतः सुद्धा हे कार्ड काढता येणार आहे। तरी पुढच्या माझी विनंती आहे या योजनेचा लाभ पुणे जिल्ह्यामधल्या जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी घ्यावा। धन्यवाद।